करताना आपल्याला या रोजक पुस्तक वाचून सुचतात. तसंच गार्डन क्लब तर्फे प्रकाशित होणारं कॅलेंडर ते जर आपण बघितलं तर त्यावर सुद्धा पर्यावरणपूरक अशा कल्पना आणि उपाययोजना यांचं चित्रीकरण केलेलं असतं की जेणेकरून ते कॅलेंडर बघताना आपल्याला पर्यावरणाशी सुसंगत कसं राहावं याची कल्पना येते आणि प्रोत्साहन मिळतं. या वर्षीच्या प्रत्येक कॅलेंडरच्या पानावर आपली संस्कृती आणि सणवार त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं दाखवलं गेलेलं आहे. निसर्गाला आपल्या सणांमध्ये किती महत्त्व तो ब्लॅक एकच होता ना तिथं गुलाब त्या पानांवर दर्शवलेलं आहे. जानेवारी महिन्याच्या पानांवर मल्टी कलर आणि आंब्याची पानं यांचं चित्र आहे. त्यामुळे आपल्याला असं कळतं की आंब्याची पानं आपल्याला शुभ संकेत देतात. किंग रोज मधलं द्वितीय बक्षीस मिळाले. पण हे सुंदर वाटतं ना. आपण आंब्याच्या पानांचं तसंच झेंडूचं तोरण लावतो. येलो ते सुकले पाणीच नाही आहे यामध्ये. प्रथम पारितोषिक बघ ह्याला प्रथम पारितोषिक भेटले गायत्री हे का फ्रेंड्स. चलो वाव काय नाव आहे हातकट. कसले सुंदर वाटते ना ग. ह्याला पण प्रथम पारितोषिक. अरे हे व्हरायटी मध्ये ना याचं नाव काय फुलाचे लक्षात नाव ह्याच्यात नाव पण नाही दिलं. गार्डन क्लब कोल्हापूर. वाव हे कसलं सुंदर आहे बघ. पुढं आहे बागबगीचा तज्ञ, वनस्पतीशास्त्र, शेतीविषयक तज्ञ, फलोत्पादन तज्ञ, वास्तुविशारद ज्ञान, तसेच निसर्ग आणि बाजूचे वातावरण बघून वृक्ष संपदेचं विस्तारीकरण तसेच फार सुकले ठीक आहे आपण नेहमी बघतो. छोट्या बागांविषयी शेवंती उपक्रम परिचालिका असे तज्ञ गार्डन क्लब काम करत असतात आणि गार्डन क्लब हे पण आपण नेहमी बघतो. हे काय ठेवलेलं काय सूर्यफूल मोगरा काय आहे मोगरा ना मोगरा ना. आता गार्डन्स क्लब संस्थांची निगडीत काम करतो. हे सुकले. इंडो जॅपनीज असोसिएशनद्वारे कोल्हापूर बोन्साय क्लब स्थापन केला. त्याद्वारे देशातील आणि देशाबाहेरील तज्ञ मार्गदर्शन करतात. सध्याच्या गार्डन क्लबमधील सदस्यांनी जागतिक बोन्साय कन्व्हेन्शन 7वे 2013 मध्ये आणि 8वे कन्व्हेन्शन 2017 मध्ये सैतामा जपान येथे केलेले आहे आणि त्या ठिकाणी गार्डन्स क्लबचे सर्व मेंबर्स उपस्थित राहिले होते. गार्डन क्लब आज आणि उद्या आहे फेस्टिवल. पाहुण्यांचं आगमन स्टेज जवळ होत आहे. प्रदर्शनाला फेरफटका मारून पाहुणे आता स्टेज जवळ येत आहेत. स्तोत्र पठणाच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांचं आगमन होते स्टेज जवळ.